और यहाँ से जो है अभी हम लोग का ट्रैक जो है स्टार्ट हो रहा है लाइट हाउस के लिए। मोर लांडोर वगैरे ते आहेतच, कोल्हे तर भरपूर आहेत, बिबट्या पण आहे। बोट पकड़ के हम लोग जाएंगे अभी मैंग्रोव सफारी के लिए। साधारण 550 ते 600 एकर मध्ये एक्सपांड झालेलं आहे मँग्रोव आहे। नको काट, हे बघा फिमेल आणि मेल, हे बघा ही फिमेल आणि हा मेल। नमस्कार मंडळींनो, दिस इज पूर्वा, दिस इज निलेश and welcome to the Roaming Duos मालवण series part 3। यवा कोकण आपलोचा सा। तो गाइस अभी बज रहे हैं सुबह के 7 और हम लोग ऑलमोस्ट रेडी है आज का दिन जो एक्सप्लोर करने के लिए। आज जो है हम लोग कुछ यूनिक और लेस एक्सप्लोर एक्सपीरियंस करने वाले हैं और हमें नहीं लगता कि मोस्टली टूरिस्ट जो यहाँ पे आते हैं वो ये चीज एक्सपीरियंस करते हुए वहां पे जाते होंगे। तो फटाफट से शुरू करते हैं और निकलते हैं अपने डेस्टिनेशन की ओर। लेट्स गो। तो अभी हम पहुंच गए हैं बेस लोकेशन पे जहाँ से हमारा एडवेंचर स्टार्ट होने वाला है। ये है आचरा में जामदुलवाड़ी। तो देखा है तो ये चिवला बीच से जो अराउंड 30 मिनट के डिस्टेंस पे है। तो इस लोकेशन का जो है मैं गूगल मैप का जो लिंक है मैं आपको डाल दूंगा। तो अभी चलते और अपना एडवेंचर स्टार्ट करते हैं। लेट्स गो। तो अभी हम लोग 5 मिनट का बोट राइड करके यहाँ पे उतर चुके हैं और यहाँ से जो है अभी हम लोग का ट्रैक जो है स्टार्ट हो रहा है लाइट हाउस के लिए। तो देखते हैं आगे जाके अपने को क्या क्या एडवेंचर जो है करने को मिलता है और ऊपर जाने के बाद जो कैसा व्यू मिलता है। चलो। तो अभी हम लोग जो है अराउंड 5 से 10 मिनट का जो है एक इंक्लाइन ट्रैक करके जो एक फ्लैट पाथ पे है। ऊपर ये पूरा जो है फ्लैट प्लेटू है और अराउंड देखा जाए तो अराउंड 25 to 30 मिनट्स का ये जो है ये ट्रैक है और एकदम इजी टू मॉडरेट लेवल का ट्रैक है। तो हर कोई जो ये ट्रैक एक्सपीरियंस कर सकता है। ये मालवण में लोग आते हैं तो थोड़ा बीच साइड एक्सप्लोर करते हैं, बट ये थोड़ा यूनिक एक्सपीरियंस जो अगर आप मालवण में आ रहे हो तो आप ज़रूर से जो एक्सपीरियंस कर सकते हैं। और इस ट्रैक पर जो आपको अलग अलग टाइप के बर्ड्स वगैरह जो है वो भी देखने को मिल सकते हैं। हरिण नाही म्हणजे हरिणाची दुसरी जाती बेकरा आहे, ससे आहेत, बाकी मोर लांडोर वगैरे ते आहेतच, कोल्हे तर भरपूर आहेत, बिबट्या पण आहे। म्हणजे मी स्वतः बघितला तो सुद्धा लाईट हाऊसच्या खाली तिथे आता तुम्ही जाता त्या ठिकाणी म्हणजे पावसाळा संपला म्हणजे ह्याच सीझनला फिशिंग साठी जात होतो। तिथून वाट आहे आमची खाली जायची, तिथून असं वरती चढलो आणि इकडे जात होतो जिथे आम्ही सांगतो ना कॅम्पिंग त्या स्पॉटवर जात होतो फिशिंग साठी। त्या आले चढाव चढता लाईट हाऊसच्या खाली तिथे समोरच बिबटे आहे। तो अभी जो है 15-20 मिनट्स के अच्छे खासे ट्रैक के बाद हम लोग पहुंच गए हैं लाइट हाउस के यहाँ पे। तो चलो अभी ऊपर जाते हैं और ऊपर से देखते हैं नज़ारा कैसे दिखता है। एक साधारण 25 वर्षापूर्वी जी लाईट हाऊस इकडे होती ती एक म्हणजे असा खांब होता आणि त्याला साईडने अशी एक फक्त शिडी टाईप वरती येण्यासाठी होतं आणि ऑपरेटिंग सिस्टम त्याची पूर्ण वेगळी होती। आणि ही जे आता लाईट हाऊस आहे एक साधारण 15 वर्षापूर्वी बांधलेली लाईट हाऊस आहे आणि ही पूर्ण ऑटोमॅटिक लाईट हाऊस आहे। तुम्ही बघाल तर हे सोलर पॅनल आहे तिकडे आणि खाली तुम्ही बॅटरी स्टोरेज बघितलात। पूर्ण लाईट दिवसभर चार्ज होतात बॅटरी आणि संध्याकाळी 6 नंतर सनसेट झाल्यानंतर जेव्हा काळोख पडतो थर्मल सेन्सर आहे तिथे। आता इथे होता तो त्यांनी बहुतेक खाली ठेवला आहे काढून म्हणजे खिडकीवर लावला आहे। जेव्हा काळोख पडेल तेव्हा तो थर्मल सेन्सर ऑन होतो आणि इकडे तुम्हाला ही लाईट हाऊस 6 सेकंदात 2दा ब्लिंक होते। म्हणजे तुम्ही आता बघितलात काळोख झाला की तुम्हाला अगदी तळाशीच्या बीचवरून जरी बघला तर 6 सेकंदात 2दा जी लाईट ब्लिंक होते ती आमची आचऱ्याची लाईट हाऊस। म्हणजे याचा मेन हेतू काय तर जेव्हा समुद्रात इकडनं लोक जातात आपल्या मेन मोठ्या बोटी जातात किंवा मग जे आपले पारंपरिक बोटीवाले जे समुद्रात जातात तर त्यांच्यासाठी एक समुद्राचा काळोख
म्हणजे लाईट म्हणजे संध्याकाळनंतर जेव्हा जातं 6-7 नंतर जातं त्यावेळी आतमध्ये जेव्हा रिटर्न येताना किंवा मोठ्या बोटी यायच्या जातात कस्टमच्या बोटी ज्या बाहेरून प्रवास करतात त्यांच्यासाठी हे इंडिकेशन्स आहेत की हे आचऱ्याचं दिवसातून 6 सेकंदात 2दा जे ब्लिंक होतं ते आचऱ्याचं. प्रत्येक लाईट हाऊसचे इंडिकेशन वेगळे आहेत. कोणची राऊंडमध्ये फिरत आहे, कोणची 3दा ब्लिंक होते, ते देवगडचं वेगळं आहे, वेंगुर्ल्याचं किंवा आपलं ह्याचं वगैरे आता पुढे ते वेगळं आहे. असं प्रत्येकाचं इंडिकेशन्स वेगळे आहेत. पण शक्यतो ते पारंपरिक मच्छीमार जातात त्यांना आतमध्ये आपलं बंदर समजण्यासाठी, म्हणजे एकदा आपण बाहेर गेलो काळोख झाला की आतमध्ये जाऊन केला की आपल्याला समुद्र कुठचा आणि किनारा कुठचा हे काही कळत नाही. मग त्यावेळी आमचं मेन आम्ही टार्गेट काय करतो, लाईट हाऊस. तिकडनं बोट लाईट हाऊसच्या समोर पकडणार आणि स्ट्रेट आतमध्ये जवळपास आल्यावर एकदा गाव दिसला की मग आतमध्ये जायला सोपं पडतं. तो हम लोग वहाँ से आए हैं और यहाँ पे हम लोग पहुँच चुके हैं फाइनली बैक टू द जेट्टी. काफ़ी फन ट्रैक था, मतलब इजी और मॉडरेट लेवल का ट्रैक था. कुछ नया एक्सपीरियंस करने के लिए मिला है. तो अभी बोट पकड़ेंगे और बोट पकड़ के हम लोग जाएंगे अभी मैंग्रोव सफारी के लिए. तो और एक नया एक्सपीरियंस, एक यूनिक एक्सपीरियंस अभी हम लोग को मिलने वाला है. देख सकते हो यहाँ पे सेफ्टी का जो है पूरे यहाँ पे ध्यान रखा गया है. हम सब लोग अभी जो है लाइफ जैकेट पहनने वाले हैं. तो अभी चलते हैं मैंग्रोव सफारी के लिए और आपको दिखाते हैं हम लोग को क्या क्या अभी देखने को मिलता है. चलो. ठीक आहे, सगळ्यात आधी मी माझी ओळख करून देतो. मी ओमप्रकाश आत्रेकर आणि आमचा इथे एक ग्रुप आहे. ठीक आहे, माझ्यासोबत कायम सहकारी असतो कोणतरी, पण आज सध्या लाईट हाऊसला गेल्यामुळे इकडे पिकअप करायला नाही मिळालं. ठीक आहे, तर इथे आमचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमधनं म्हणजे ग्रुपचं नाव आहे आमचं टोकन स्पर्श. ज्या ग्रुपमधनं आम्ही ॲडव्हेंचर टुरिझम होता, जसं ट्रेकिंग टू लाईट हाऊस, ओव्हरनाईट बीच कॅम्पिंग, डीप सी सफारी, डॉल्फिन सफारी, बर्ड वॉचिंग, ट्रॅडिशनल आणि मॉडर्न फिशिंगच्या स्किल आहेत त्या आम्ही वेगवेगळ्या, म्हणजे जसं की परंपरेनुसार कसे फिशिंग करायचे आणि आता कशी फिशिंग करतात हे वेगवेगळे ॲक्टिव्हिटी आम्ही ग्रुपमधनं आमच्या दाखवतो. आता नवीन ॲक्टिव्हिटी पण आम्ही ॲड केली आहे, कायाकिंग. ठीक आहे, आता आमच्या इथे सगळ्यात म्हणजे आता जे जंगल बघताय सिंधुदुर्गाचं सगळ्यात मोठ्या जंगलमध्ये कायाकिंग चालू केली आहे. अजून बरेचसे ॲक्टिव्हिटी जसं की खेकड्याची फार्मिंग केली, त्याचा लोकांना गायडन्स करणे, असे वेगवेगळे ॲक्टिव्हिटी आम्ही आमच्या ग्रुपमधनं करतोय. तर त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी किंवा महत्त्वाची म्हणण्यापेक्षा सगळ्यात ॲक्टिव्हिटीना पुढे असतो, पण जरा मँग्रोव्ह सफारीची आता आपण करतोय त्याला लोकांचा जास्त आम्हाला सहकार्य किंवा फ्लो आहे. तर मँग्रोव्ह म्हणजे नक्की काय ते तुम्हाला थोडेफार महत्त्वाचं म्हणजे ओळख करून देतो झाडांची. मँग्रोव्ह म्हणजे ही अशी वनस्पती जी वनस्पती फक्त खाऱ्या पाण्यावर वास्तव्य करते. म्हणजे तुम्ही झाडं बघताय सगळी खाऱ्या पाण्यावर जगणारी झाडं आहेत. सॉल्ट वॉटरवर ज्या झाडांची ग्रोथ होते त्यांना म्हणतात मॅनग्रोव्ह. ठीक आहे, मॅनग्रोव्ह म्हणजे एक झाड नाही. ठीक आहे, आता तुम्ही हे जे बाजूला बघताय तुम्ही हे ज्याच्यावर शेवग्याच्या शेंगा दिसतात बघा मध्ये हे जे शेवग्याच्या शेंगासारखे झाड दिसत आहे ह्याचं नाव आहे रायझोफोरा मुक्रिनटा आणि त्या झाडाला मराठीत म्हणतात कांदळ. कांदळ नावाचे जे झाड आहे ते आमच्या सिंधुदुर्गात खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून इकडे हे फेमस आहे कांदळवन सफारी. तुम्ही सगळीकडे ऐकलेलं असं कांदळवन सफारी कांदळ. तर कारण काय, ह्या झाडाच्या नावामुळे इकडे ही खूप मोठ्या प्रमाणात झाड आहे आपल्याकडे, म्हणून इकडे कांदळ म्हणतात. मुंबईच्या तुम्ही मुंबईला गेलात ते बारीक पानाचं झाड दिसतंय ना वरती डोक्यावरती इकडे मागे किंवा डोक्यावरती आपले झाड दिसतं, ह्याचं नाव आहे अवसिनिया मरीना आणि त्याला मराठीत म्हणतात तिवर. आणि तिवर हे झाड आपल्या मुंबईच्या किनारपट्टीवर तुम्ही बघाल तर खूप मोठ्या प्रमाणात आहे तिकडे. त्याच्यामुळे तिकडे तुम्ही गेलात तर तिकडे काय म्हणतात, तिवराचं जंगल. कुठे कुठे खारपुटी म्हणतात, खाऱ्या पाण्यावर वाटते म्हणून खारपुटी पण म्हणतात. पण या झाडांना शुद्ध मराठीत म्हणायचे झालं तर कच्चे वनस्पती असं म्हणतात. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे सिंधुदुर्गाचं सगळ्यात मोठं मँग्रोव्ह इकडे आहे. एक झाड नाही, साधारण 20-21 प्रकार वेगवेगळे बघायला मिळतात. त्यानंतर साधारण 550 ते 600 एकरमध्ये एक्सपांड झालेलं आहे मँग्रोव्ह आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गाचं सगळ्यात मोठं मँग्रोव्ह बनतो, कारण काय ते खूप मोठ्या प्रमाणात पण आहे आपल्याकडे आणि खूप वेगवेगळे प्रकार पण आहेत. ह्या झाडांची वाढ कशी होते ते सांगतो. कारण काय होतं, ज्यावेळी गेस्टना आम्ही फायदे सांगतो ना, तेव्हा गेस्ट काय सांगतात, एक सीड आम्हाला द्या, आम्ही आमच्या तिकडे नवीन प्लांटेशन करून बघतो. बट ते पॉसिबल नाही, म्हणून मी आता काय करतो, कंडिशन सांगतो. झाडांची वाढ होण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिली आणि महत्वाची कंडिशन्स या झाडांची जर वाढ करायची असेल तर दरदर. इथे तुम्ही उतरला तर तुमचा एक एवढा म्हणजे ढेपरापर्यंत आतमध्ये जाईल एवढी इथे दरदर आहे. दुसरा कंडिशन खारं पाणी.
तिसरी कंडिशन खारी हवा आणि चौथी कंडिशन म्हणजे जास्तीत जास्त ऊन, जी आता आपण अनुभवत आहे ते. मिनिमम या 4 कंडिशन्स पाहिजे या झाडांची व्यवस्थित ग्रोथ करायची असेल तर. ठीक आहे. त्यानंतर आता मी उपयोग सांगतो झाडांचे. मँग्रोवचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपयोग, जेव्हा समुद्रामध्ये एखादी आपत्ती येते, जसं की सुनामी आता येऊन गेले, तोक्ते वादळ किंवा कोणतं पण नवीन वादळ आलं, तर त्यावेळी ही झाडं फर्स्ट डिफेन्सचं काम करतात. फर्स्ट डिफेन्स म्हणजे संरक्षक भिंत, जसे बॉर्डरवर शिपाई फर्स्ट डिफेन्सचं काम करतात, तिथे किनारपट्टीवर मँग्रोव्ह फर्स्ट डिफेन्सचं काम करते. ते मला मी स्पष्टीकरणातही सांगतो कशी करतात ती. नॉर्मल झाडाची मुळं असतात ती जमिनीखाली असतात, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर ह्या झाडांची जी बघा काट्या ज्या दिसत आहेत खोड्यावरून बघा, बारीक बारीक अशा काट्या जमिनीत जाताना दिसतात, अशा रोट्या दिसतात, काठी दिसत आहेत ना, ही काट्यासारखं दिसत आहेत, त्यांची मुळं आहेत, त्यांना म्हणतात पॉप रूट्स. पॉप रूट्स म्हणजे सहारा देणारी मुळं, जी टुक्षीवरून येतात. झाड जसं वाढत जातं तसे आणि टुक्षीवरून येतात आणि जमिनीत जातात. ठीक आहे. मग झाडाला असं उभं करून ठेवतात, वादळाच्या वेळी झाड तुटायची गोष्ट दूर, हे झाड बेंड सुद्धा होत नाही, कारण काय चारही साईड मध्ये झाड आणि चारही साईडने त्यांना मुळांचा सपोर्ट आहे. आणि असं आहे, ते मूळ वरून येताना एक येतं, पण जमिनीत आईपर्यंत त्याची मल्टिपल होत जातात, एकाची 2, 2ची 4, 4ची 8, आणि ती मुळं दुसऱ्या झाडाच्या मुळात जाऊन लॉक होतात. बघा तर तुमच्या लक्षात, एका झाडाची मुळं दुसऱ्या झाडाच्या मुळामध्ये फसलेली दिसतील तुम्हाला अशी. त्याच्यामुळे वादळाच्या वेळी झाडं खूप मजबूत उभी राहतात. वादळाच्या वेळी झाड तुटायची गोष्ट दूर, वाकत सुद्धा नाही. आणि त्यावेळी वेव्ज नाही ते अपोज केलं जातं, वेव्ज नाही ते ऍब्झॉर्ब केले जातात. आता समुद्रातून जी वेव्ज येतात ते ऍब्झॉर्ब करतात. आणि परीक्षेच्या गावाला जो धक्का बसणार आहे, आमच्या आपल्या गावाला जो धक्का बसणार आहे, तो इथे काय केला जातो, कमी केला जातो. मँग्रोवचा दुसरा उपयोग सांगायचा झाला तर ऑक्सिजन. नॉर्मल झाडं ऑक्सिजन देतात, त्याच्याहून खूप अति जास्त प्रमाणात ही झाडं ऑक्सिजन देतात. म्हणजे आम्ही सांगतो नॉर्मल झाड तर 50% ऑक्सिजन देतात, हे 99% हे ऑक्सिजन देतं. म्हणजे तुम्ही जो आता ऑक्सिजन फील करताय तो 100% प्युअर ऑक्सिजन आहे. त्याच्यामुळे आतल्या गावाचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं हे जंगल आहे, खूप मोठं जंगल आहे म्हणून जास्त ऑक्सिजन देतं, म्हणून या झाडाला फुफ्फुस असं म्हणतात. हा झाला मँग्रोवचा दुसरा उपयोग. मँग्रोवचा तिसरा उपयोग, तर तुम्ही आता जमिनीवर बघलात किंवा त्या तिकडे त्या जमिनीवर बघलात तर तुम्हाला बारीक बारीक अशी काट्या दिसत आहेत. हे बघा बारीक बारीक काट्या दिसतात बघा जमिनीवर, त्या दगडांमध्ये छोट्या काट्या दिसतात बघा, हे खाली पाण्यात जमिनीवर. तर ती एक प्रकारची त्यांची मुळं आहेत. ठीक आहे. त्यांना म्हणतात न्यूमॅटोफोर्स. आता न्यूमॅटोफोर्स म्हणजे काय ते पण तुम्हाला पुढून सांगतो. न्यूमॅटोफोर्स म्हणजे जी मुळं न्यूटनच्या नियमाच्या अगेन्स्ट येतात, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट, जमिनीतून वरती येतात. आणि त्या मुळांचं काम काय, उपयोग काय त्या मुळांचा, जेव्हा पावसाळ्यात आपण म्हणतो इकडे मातीची धूप होते, माती वाहून जाते, पावसाच्या पाण्याच्या फोर्सने माती वाहून जाते. तर ती माती जेवढी ती मुळं वरता आहेत ना, तेवढी इंटरनल जमिनीच्या आत एकमेकांना कनेक्ट आहे. त्याच्यामुळे माती ते घट्ट धरून ठेवतात, माती वाहून जायला देत नाही. हा पहिला उपयोग. दुसरा, त्या मुळांना म्हणतात ब्रिदिंग रूट्स. ब्रिदिंग रूट्स म्हणजे शोषण मुळं. ठीक आहे. आता ती पाण्याच्या वर आहेत, मग आपण जरा एक दीड तास आधी आलो असतो तर ती मुळं पण दिसली नसती, एवढं तिचं पाणी होतं. पाणी आता फास्ट होतात आहे. ठीक आहे. मग जेव्हा ही आता जमिनीच्या वर आहेत ना, तर ती काम काय करतायत, तर हवेतील ऑक्सिजन आणि नायट्रोजन घेऊन झाडांना सप्लाय करतायत. म्हणजे मडमध्ये ऑक्सिजन कमी असतं, माहिती आहे सगळ्यांना. मग झाडांना जो पाहिजे तो ती घेऊन आता झाडांना सप्लाय करतायत असं, म्हणून त्यांना ब्रिथिंग रूट्स किंवा शोषण मुळं असं म्हटलं जातं. अजून एक काम करतात ती मुळं, की जेव्हा इथे डार्क वॉटर असतं, म्हणजे गढूळ पाणी असतं. आता तुम्ही क्लीन वॉटर बघताय, पण पावसाळ्यात बघा तर इथे डार्क वॉटर असतं. त्यावेळी ही डार्क वॉटरचं कन्वर्ट क्लीन वॉटरमध्ये करून ती मुळं झाडांना पाठवतात. असे वेगवेगळे कामं ती मुळं करत असतात. हा झाला मँग्रोवचा तिसरा उपयोग. चौथा आणि महत्त्वाचा उपयोग मँग्रोवचा सांगायचा झालं तर रोजगार. या झाडांपासून आम्ही रोजगार घेतोय. टुरिझम म्हणणं तर घेतोय, पण टुरिझम हे आता आम्ही 7-8 वर्षात चालू केलं, किंवा एक दोन आम्ही टुरिझम करतोय. ते रोजगाराची संधी काय आहे ग्रामीण लोकांना या झाडांपासून, तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मासेमारी. आता जे मासेमारी ते कधी आणि का केली जाते, जेव्हा पावसाळ्यात समुद्राचे फिशिंग बंद असते, माहित आहे ना, मग त्यावेळी ही फिशिंग खाडीमध्ये केली जाते, म्हणजे आपल्या या बॅक वॉटरमध्ये केली जाते. आमची जी रोजीरोटी म्हणतो, रोजगार म्हणतो, तो आम्ही या खाडीतून भागवतो. मासे का मिळतात आणि कसे मिळतात, जेव्हा माशांचे रिप्रोडक्शनचे दिवस असतात समुद्रात, जेव्हा माशांचे प्रजननाचे दिवस चालू असतात, तेव्हा जे जसे रेड स्नायपर, बारामुंडी असे जे मोठे मोठे मासे आहेत, त्यानंतर ग्रुपर, जेटी म्हणजे कोकर असे जे मासे आहेत, ते संगमापर्यंत येतात किंवा आतमध्ये येऊन अंडी वगैरे देतात, पिरांना जन्म देतात. मग त्यावेळी जे मोठे मासे असतात ना, त्यांना खाण्यासाठी समुद्रात अटॅक करतात त्यांच्यावर. त्याच्यामुळे ते सेफ झोन म्हणून ते आतमध्ये येतात आणि या रूट्समध्ये हाईड होतात. जाऊन हाईट जाई पानं दिसत आहेत ना, जेवढी मुळं दिसतात तेवढं पाणी असतं. म्हणजे आता त्या भाटावर अजून 2-2.5 फूट पाणी असतं. ते मासे जेव्हा आतमध्ये जाऊन हाईड होतात, किंवा ते आता बघितलं छोटे मासे तुम्ही तिथे आतमध्ये कमी पाण्यात होते, मग ते मासे खाण्यासाठी मोठे मासे मागून येतात त्यांच्या, ते आम्ही इकडे फिशिंग करून पकडतो पावसाळ्यात. म्हणजे ती एक रोजगाराची संधी झाली. त्यानंतर दुसरं सांगायचं झालं तर खेकडे तर इथे मँग्रोव्ह म्हणजे खेकड्यांचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारी झाडं आहे ती.
तर इथे खेकडे तयार होतात, म्हणजे छोटे खेकडे किंवा मग मँग्रोवच्या मुळांमध्ये त्यांचे होल असतात आणि तिथे ते राहतात. आणि असे आम्ही खेकडे पकडतो. मी तर स्वतः खेकड्याची फार्मिंग करतो, खेकडे शेती करतो, जाताना तुम्हाला दाखवतो. मग ते असे इकडे पकडतो आणि मी ते स्टोअर करतो आणि मग ते मोठे झाले की विकतो. एक खेकडा समजा 800 ग्रॅमच्या वरचा असेल तर त्याचा रेट आहे सध्या 1800 रुपये पर kg. मग ती एक रोजगाराची संधी झाली. त्यानंतर सांगायचं तर शेलफिश, शिंपले तर माहित आहेत ना, तर शिंपले पण आम्ही बरेचसे इकडे काढतो. म्हारे नावाचे जे शिंपले असतात काळे मोठे, ते मँग्रोवमध्येच मिळतात, ते पण आम्ही पावसाळ्यात काढून ते विकतो. असे वेगवेगळ्या ह्या झाडांपासून आम्हाला रोजगाराची संधी आहेत. हे तर मी आमचं मानव जातीला सांगितलं, पण तुम्ही बाकी नेचरसाठी बघितलात तर इकोसिस्टीम बघायला तर पक्षी हजारोच्या संख्येत आतमध्ये पक्षी आहेत. वटवागळं तर लाखोच्या संख्येत आता वटवागळं बसलेली असते त्या मँग्रोवमध्ये. त्यानंतर वेगवेगळे पक्षी त्या घरटी बांधतात, अंडी देतात किंवा पिरं हे करतात आणि ते वाढून वाढतात. प्राण्यांचं सांगायचं झालं तर वोटर्स जशी प्राणी, जशी तुम्हाला सांगितलं तर पान मांजर, दूध मांजर म्हणतात, पान मांजर म्हणतात, अशी वेगवेगळे, किंवा कोले पण येतात रोटाईटच्या वेळी, फॉक्स. रोटाईटच्या वेळी मेन जंगलातून खेकडे, कोल्यांचं फेवरेट फूड काय आहे? खेकडे. तर ते खेकडे खाण्यासाठी या मँग्रोवमध्ये उतरतात. अशी वेगवेगळे इथे आमच्या इथे चालू असतं हे नीट लाईफ सर्कल. तर त्याच्यामुळे या झाडांच्या तोडीवर पूर्ण बॅन आहे. ही झाड तोडताना कोण प्रूफ सहित मिळालं तर त्याच्या नावाने नॉन बेलेबल वॉरंट निघतं, त्याला बेल पण मिळत नाही. एवढे कडक निर्बंध आहेत या झाडाच्या तोडीवर. आणि हे सगळं सेव्ह करण्यासाठी, जसं नॉर्मल जंगल सेव्ह करण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, तसं हे जंगल सेव्ह करण्यासाठी फॉरेस्टच्या अंडर एक डिपार्टमेंट स्थापन केलं आहे. त्याचं नाव आहे मँग्रोव्ह सेल. कात म्हणजे ते खराब झालेलं आहे, ते कात नाही, ते त्याचं अवशेष आहे. ते अहिर मासा म्हणतो, खराब झालेला अहिर मासा म्हणतो ना, त्याचा साप नाही, समुद्री साप म्हणू शकतो आपण, पण तो खातात, मासा म्हणू शकतो, त्याचा साप पण नाही. एक प्रकारचा पाण्यातला मासा आहे तो, अहिर मासा म्हणतात बघा. तो वाम असते ना, वाम माहित आहे? वाम टाईप असतो तो. आमच्या इथे नाही खात, पण बऱ्याच ठिकाणी खातात त्याला. याच्यावर छोटे छोटे खेकडे दिसतात बघा, त्याला एक नांगी खेकडा असं म्हणतात. नाही, हे खात नाही, हे तेवढेच होतात, हे जास्त वाढत नाही. आता ह्या झाडांचं वैशिष्ट्य बघायचं झालं ना, त्या झाडावरची पानं काढा. ह्या झाडावरची ना बाजूच्या होडीच्या बाजूला पान आहे, झाडाची पानं काढा, किंवा मग इकडे मी काढून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे पान बघितलात ना हातात घेऊन तुम्ही, तर पानावर बघा व्हाईट व्हाईट काहीतरी दिसतं एकदम छोटे छोटे, ते तुम्ही टेस्ट करू शकता. ते व्हाईट व्हाईट आहे ते मुद्दाम टेस्ट करू बघा, अजिबात खराब नाही. ते मीठ आहे, ते मीठ, ह्याला म्हणतात ट्रान्सपिरेशन. आता काय होतं, जेव्हा हे मगाशी सांगायला एक विसरलो, ही मुळं आहेत ना, ती खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड्या पाण्यात करून झाडांना पाठवतात. न्यूमॅटोफोर्सची मुळं म्हणजे ही बारीक दिसत आहे ना आपल्या ओढीच्या बाजूला, ही खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड्या पाण्यात करून पाठवतात. पण जे एक्स्ट्राचं मीठ जे आतमध्ये जातं झाडांमध्ये, तर ते पानांतून ते मीठ बाहेर टाकतात. म्हणजे तुम्ही पानावर जे मीठ बघताय हे येतं द्रव रूपात, आणि नंतर उन्हामुळे आता ते मीठ झालं. आपण जेवणात टाकतो त्याच्यापेक्षा सुद्धा मीठ म्हणू शकतो मी त्याला, कारण काय, जेवणात टाकतो ते जमिनीवर तयार होतं, हे डायरेक्ट पानावर तयार होतं मीठ. त्याचं नाव आहे सोनदेशी पाणी, मराठीत त्याला म्हणतात पांढरी चिप्पी. हे आपलं स्टेट मँग्रोव्ह ट्री, म्हणजे जसं राज्य कांदळवन वृक्ष, जसं राज्य फळ आहे, राज्य पक्षी आहे, राज्य प्राणी आहे, तसा राज्य कांदळवन वृक्ष म्हणून आपल्या राज्याने जाहीर केलेलं झाड आहे. झाडाचं नाव आहे पांढरी चिप्पी. आता एवढं मोठं मँग्रोव्ह आहे, तुम्हाला सांगितलं 550-700 एकरमध्ये मँग्रोव्ह आहे. हे कुठच्या गव्हर्नमेंटच्या किंवा आमच्या लोकल माणसांनी हाताने मॅन्युअल प्लांटेशन केलेली झाडं नाही, ही ऑटोमॅटिक वाढत जाणारी झाड आहे. आता ही ऑटोमॅटिक झाडं वाढतात कशी ते तुम्हाला दाखवतो. ही त्याची बी आहे, ह्याला म्हणतात प्रोपॅगोल्स, किंवा ह्या प्लांटेशनला म्हणतात विव्हिपेरियस. विव्हिपेरियस म्हणजे झाडावरच बियामध्ये झाड तयार होण्याची जी क्रिया होते, झाडावरच बियामध्ये झाड तयार होते. बघा, ही त्याची बी आहे, ही जेव्हा पूर्ण परिपक्व होते ना, कवर म्हणून सुटते आणि स्ट्रेट पडते. बघा, अशी ही स्ट्रेट पडते. स्ट्रेट पडले की ते वेट जास्त आहे, ते नोक आहे, बरोबर. आणि पहिली कंडिशन सांगितली मड पाहिजे म्हणून, तर मडमध्ये जाऊन अशी स्टँड होते. स्टँड झाली की ते रूट्स येतात, आणि हे बघा, हे झाडावरच्या एकदम कोवळी आहे ना, त्याच्यावर जेव्हा पूर्ण पकव कोंब दिसतोय ना, इथे पूर्ण पानं दिसतात, ती पानं घेऊन पडते पडताना. ही कोवळी आहे म्हणून आता याच्यात ती पानं नाही, आणि पडते की उभी राहते. उभी राहिली की ती मुळे येतात आणि याची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. पुन्हा नवीन झाड, ह्याच्या बिया पुढे पडणार, त्याच्या बिया पुढे पडणार, असं ऑटोमॅटिक प्लांटेशन होत जातं. या झाडाचं प्लांटेशन करायची गरज नाही. आता आपण संगम पॉईंटवर आहोत. संगम म्हणजे काय, तर जिथे समुद्र आणि खाडी एकत्र मिळतो. समोर दिसतोय तो अरेबियन सी, अरबी समुद्र, आणि ही आमची आचऱ्याची खाडी. जिथे खाडी आणि समुद्र ज्या भागात मिळते त्याला आपण संगम म्हणतो. म्हणजे आता हा संगम पॉईंट, आम्ही ते ग्रामीण भाषेला नसतं असं म्हणतो, नसतं, ठीक आहे. आज तिकडे दिसतोय तो आचऱ्याचा लाईट हाऊस वरती दिसतोय, आणि तो तालुका देवगड, आणि हा आपला तालुका मालवण, आणि हे आपल्या आचऱ्याचं बीच. म्हणजे इकडनं बघला तर इकडे मालवणचा एंड होतो, आणि इकडनं देवगड स्टार्ट होतं. तिकडनं बघला तर तिकडनं देवगड एंड होतं, आणि इकडनं मालवण स्टार्ट होतं. असं तालुका डायरेक्ट चेंज होतो.
तो यहाँ पे हमारी मैंग्रोव सफारी जो है हो चुके, पूरा कैसा लगा? बहुत ही बढ़िया। मेरा तो फर्स्ट टाइम था ये बैक वाटर पे जो भी बोट का राइड किया हमने मैंग्रोव्स देखे, मेरा फर्स्ट टाइम था, मुझे बहुत अच्छा लगा। तो सच में काफ़ी बढ़िया एक्सपीरियंस है। और तो अभी हम लोग मैंग्रोव सफारी से आ चुके हैं, ऑलमोस्ट 1 घंटे की सफारी थी है टोटली। और अभी यहाँ पे इन लोग क्रैब फार्मिंग भी करते हैं, अभी हम लोग वो विजिट करने जा रहे हैं, वो देखने जा रहे हैं। तो वो भी आपको एक्सपीरियंस अभी आप लोग आगे दिखाने वाले। तो चलो अभी पहले क्रैब फार्मिंग देखते हैं और फिर आपको ये जो हम लोगों ने एक्टिविटीज की है उनकी थोडी डिटेल्स इन्फॉर्मेशन देते हैं। हे सगळे बाहेर ठेवलेले मेन खेकडे आहेत, म्हणजे लाईनी बाहेर दिसतात बघा पाण्यामध्ये तिकडे, ते आता हे तिकडे नेऊन ठेवणार मी आता प्लॉट सगळे। नाही बाहेर नाही तसे येत नाही पडत। हा तर 800 ग्रामचा असेल तर साधारण 1300 कॅमेऱ्याला मारायला येतं 1300 रुपये येणार त्याचे। काटून निघायचं नको काठी ते तर दातात देऊ नको। त्याच्यात रेड आहेत ना ते 500 रुपये पर केजी आणि ग्रीन आहेत ना ते प्रत्येक खेकड्याची किंमत ठरते। नाही ते बांधलेत देंगे पकडून ते काय होणार नाही। हा कसा आहे हा ग्रीन वाला? हा आता जर 800 ग्राम झाला तर याचे 1300 रुपये। हा ह्याचा ठेवायची गरज नाही, हा कडक आहे खेकडा, इथे चेक करतात। हा पार्ट आहे ना 1 2 3 ब्रॉड असली की मागे अशी ती हे बघा फिमेल आणि मेल, हे बघा ही फिमेल आणि हा मेल। मेल आणि फिमेल मध्ये डेंग्यांची साईज पण बघा, मेल जास्त जाड जाड आहेत आणि डिंगे छोटे छोटे। फिमेलच खातो आपण। कारण का तर त्यामध्ये अंड्याचं हे असतं, राख असते आतमध्ये, त्याच्यासाठी म्हणजे जे अंडी म्हणतो ना आपण इथे त्याच्यामुळे ते चांगले लागतात, त्याच्यामुळे हा ऑरेंज करत नाही, त्याच्यामुळे ते जास्त करून माद्यांना जास्त हे असतं डिमांड। आणि डेंग्यांसाठी फेक खास हे घेत राहतात, ज्यांना मांस काढता येत नाही पेंद्यामधलं म्हणजे आतमधलं, ते फक्त हे घेणार मोठ्या डेंग्याचे खेकडे घेणार, असा विषय असतो। याचा काय फक्त फोडून पूर्ण मांस असतात, पूर्ण भरलेला खेकडा आहे। आता मी असाच विकायला तरी याचे 1300 रुपये येणार। हे जुन्या खेकड्याचं कवच डेंगा, जुना खेकडा जो होता ना मग फोटो दाखवला तो, तेव्हा जस्ट तेव्हा ठेवला होता म्हणजे तो पूर्ण दिसत होता। आता हे जुना, आता ह्याच्यात आणि याच्यात फरक किती आहे तो बघा, ह्या डेंग्यात आणि ह्या डेंग्यात फरक किती आहे तो बघा। मास आहे काय? हा ह्याच्यात ना तो पूर्ण मांस घेऊन येतो बाहेर, पूर्ण शेर घेऊन बाहेर येतो, हा फक्त कवच राहतं त्याचं। तो आज की हमारी सारी एक्टिविटीज करके हो चुकी है। हमने ये सारी एक्टिविटीज कोकण स्पर्श कांदळवन सफारी के साथ उनके साथ किया है। और इस भैया का नाम है ओम प्रकाश आसरेकर। तो अगर आपको लाइट हाउस जाना हो या फिर आपको फिश ये क्रैब फार्मिंग देखनी हो या फिर मैंग्रोव सफारी करनी हो, इन सब के अलावा इनके पास जो है एक हिडन बीच पे मतलब प्राइवेट बीच पे आप कैंपिंग भी कर सकते हो। उस कैंपिंग के टाइम पे आपको फिशिंग का एक्सपीरियंस मिलेगा। और ये जो मैंग्रोव सफारी करते हो या फिर आप लाइट हाउस जाते हो तो वहाँ पे आपको अलग अलग टाइप के बर्ड्स वगैरह भी देखने को मिलेंगे। तो एक एकदम यूनिक एक्सपीरियंस है। मोस्टली देखा जाए तो टूरिस्ट मालवन में आते हैं तो बीचेस या फिर तारकर्ली वगैरह पे वाटर स्पोर्ट्स करते हैं, पर आपको अगर यूनिक एक एक्सपीरियंस चाहिए तो आप डेफिनेटली जो है ये कोकण स्पर्श के थ्रू जो है आप ये डिफरेंट एक्टिविटी कर सकते हैं। तो इनका जो कॉन्टैक्ट नंबर है वो मेरे डिस्क्रिप्शन में डाल दूंगा, आप उनको कॉन्टैक्ट कर सकते हो। इंस्टाग्राम वगैरह पे भी जो अवेलेबल है, गूगल मैप पे भी इनका लोकेशन है। तो आप डेफिनेटली आइए और इनके थ्रू जो ये अलग अलग एक्टिविटीज़ का जो है आप एक्सपीरियंस लीजिए।